नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी कंबाईन 2024 यांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे येणारी कंबाईनची एक्झाम आहे 2024ची, याच्या दृष्टिकोनातून इतिहासातील नेहरू रिपोर्ट आणि सायमन कमिशन याच्याबद्दल काही महत्वाचं जी माहिती आहे ती बघणार आहोत. जेणेकरून नेहरू रिपोर्ट किंवा सायमन कमिशनवर कोणताही प्रश्न आला तरी तो चुकायला नको, यासाठी नेहरू रिपोर्ट आणि सायमन कमिशन म्हणजे नेमकं काय हे आज आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ओके. तर आपण सुरू करूया नेहरू रिपोर्ट पासून. ओके. तर नेहरू रिपोर्ट ऍक्च्युली काय होता, जो एमपीएससी कंबाईन च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. नेहरू रिपोर्ट. ओके. सो लक्षात असू दे, नेहरू रिपोर्ट सर्वप्रथम लक्षात असू दे, तो स्थापन का झालेला होता. ठीक आहे, काहीतरी कारण असेल ना तो स्थापन होण्यामागचं. तर नेहरू रिपोर्ट स्थापन होण्यामागचं कारण असं होतं की भारतीयांनी सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही म्हणून काय केलं होतं, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला होता. ठीक आहे. भारतीयांनी सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही, सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही आहे. ठीक आहे, भारतीय नाही आहे म्हणून काय केलं होतं, सायमन कमिशनवर टाकलेला होता बहिष्कार. ओके. सो लक्षात असू द्या की नेहरू रिपोर्ट असा होता मित्रांनो की भारतामध्ये सायमन कमिशन जेव्हा आलेलं होतं, या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता म्हणून आपण काय केलं, तर सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. आणि त्यावर मग जे ओके, भारत मंत्री होते लॉर्ड बकनहेड, बकनहेड हे तेव्हाचे होते भारत मंत्री. ओके. तर या भारत मंत्र्यांनी काय विधान केलं रे, भारत मंत्र्यांनी विधान केलं की सर्व भारतीयांना मान्य असेल घटना जी आहे ती स्वतः बनवून दाखवा. ठीक आहे. बकनहेड काय म्हणाले आपल्या भारतीयांना की सर्व भारतीयांना मान्य असेल अशी जी घटना आहे ना ते मात्र तुम्ही बनवून दाखवा. ठीक आहे, घटना बनवून दाखवा असं आपल्याला चॅलेंज करण्यात आलं. घटना बनवून दाखवा. ठीक आहे. असं जे चॅलेंज आपल्याला करण्यात आलेलं होतं आणि आपण भारतीय सुरुवातीपासून चॅलेंज स्वीकारणारे व्यक्ती, त्यामुळे काय करण्यात आलं, तर आपण ते चॅलेंज स्वीकारलं. आपण ते चॅलेंज पूर्णपणे स्वीकारलं. ओके. आणि चॅलेंज स्वीकारल्यानंतर आपण एक रिपोर्ट जो आहे तो तयार केला. त्या रिपोर्टला म्हटलं जातं मित्रांनो नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल की नेहरू रिपोर्ट काय होता, नेमकं कशासाठी स्थापन झालेला होता, की भारतीयांनी सायमन कमिशनवर टाकला बहिष्कार. आता सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आल्यामुळे किंवा आपण त्याला विरोध केल्यामुळे जे भारत मंत्री होते बकनहेड यांनी आपल्याला म्हटलं की जर हिंमत असेल तर स्वतःची घटना बनवून दाखवा. ठीक आहे, जर भारतीयांना मान्य होईल अशी घटना बनवून दाखवा. अशी घटना बनवून दाखवा असं म्हटल्यानंतर आपण काय केलं रे, ते चॅलेंज स्वीकारलं आणि आपण एक रिपोर्ट जो आहे, एक आविष्कार जो आहे तो बनवला. त्याला म्हटलं जातं मित्रांनो नेहरू रिपोर्ट. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर नेहरू रिपोर्ट हा नेमका काय होता सर, हे तर झालं स्थापन का झालेला होता नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट कशासाठी स्थापन झालेला होता, पण ऍक्च्युली नेहरू रिपोर्ट काय होता. ओके. सो नेहरू रिपोर्ट. ओके. सो नेहरू रिपोर्टची एक तारीख होती मित्रांनो, तारीख लक्षात असू द्या, 28 मे 1928. आणि काय झालं होतं सर या दिवशी, तर 28 मे 1928 ला झालं होतं मित्रांनो सर्वपक्षीय परिषदेची तिसरी बैठक. लक्षात असू द्या, सर्वपक्षीय परिषदेची, सर्व पक्षीय परिषदेची थर्ड बैठक किंवा तिसरी बैठक, तिसरी बैठक. ओके. तो नेहरू रिपोर्ट काय होता, तर 28 मे 1928 रोजी सर्वपक्षीय परिषदेची एक तिसरी बैठक जी आहे ती भरलेली होती. कुठे भरली होती ही बैठक, ही बैठक भरली होती मुंबईला. ठीक आहे. आणि या बैठकीमध्ये म्हणजे आतापर्यंत जेवढ्याही बैठकी झाल्या, तर या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं, भारताची घटना तयार करण्यासाठी, भारताची घटना तयार करण्यासाठी म्हणजेच नेहरू रिपोर्ट जो आहे तो बनवण्यासाठी, भारताची घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती स्थापन व्हावी. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काय स्थापन व्हावी, तर एक समिती जी आहे ती स्थापन व्हावी. समिती स्थापन व्हावी. ठीक आहे, ज्याप्रमाणे ठरवलं होतं की मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन व्हावी, त्याचप्रमाणे काही दिवसांमध्येच काय झालं रे, एक समिती जी आहे ती बनवण्यात आली. ज्याचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते खुद्द मोतीलाल नेहरू. ठीक आहे, अध्यक्ष होते स्वतःहून कोण, मोतीलाल नेहरू. आणि यामध्ये इतर सदस्य सुद्धा होते. लक्षात असू द्या, फक्त अध्यक्ष असून एखाद्या कमिटीमध्ये जमत नाही. जसं तुम्हाला माहिती असेल, भारतामधल्या कोणत्याही समित्या असो, कोणतीही कमिटी असो किंवा कोणताही आयोग असो, प्रत्येक समितीमध्ये, कमिटीमध्ये आणि आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि बाकी इतर सदस्य सुद्धा असतातच. त्याचप्रमाणे या समितीमध्ये एक मोतीलाल नेहरू कोण होते, अध्यक्ष होते, सोबतच इतर होते मित्रांनो सदस्य.
ठीक आहे. आणि प्रत्येक सदस्यांना गटानुसार प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर मोतीलाल नेहरू जरी या समितीचे अध्यक्ष असले तरी इतर जे सदस्य होते हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या गटाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे एक्झाम्पल ॲज अ एक्झाम्पल म्हणून किंवा पूर्णपणे जर सांगायचं झाल्यास अध्यक्ष झाले बघा. एक आहे आपण बघतो नव्हतो एक घटना. घटनासाठी आपण नेमलेली आहे एक समिती ज्याला तुम्ही सिंपली तेव्हाची म्हणू शकता घटना समिती, ज्यामध्ये एक होते मित्रांनो अध्यक्ष आणि बाकी होते त्यामध्ये सदस्य. आता अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष सिंपल होते मोतीलाल नेहरू. आणि सदस्य कोण होते? तर सदस्य सुद्धा प्रत्येक गटांना मी ज्याप्रमाणे सांगितलं की प्रत्येक गटांना प्रतिनिधित्व जे आहे ते देण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे लक्षात असू द्या, प्रत्येक गटांना ज्याप्रमाणे काँग्रेस ओके म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रतिनिधित्व हे कोणी केलेलं होतं? प्रतिनिधित्व केलेलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी. सुभाषचंद्र बोस. ओके. तर त्याचप्रमाणे मुस्लिम प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. ओके. मुस्लिम. ओके. कारण की मुस्लिमांच्याही काही मागण्या असतीलच ना. त्यामुळे मुस्लिम प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते आणि मुस्लिम प्रतिनिधी कोण होते सर? सर अली इनाम आणि शोएब कुरेशी. सर अली इनाम प्लस अजून एक व्यक्ती होते जे मुस्लिमांचे प्रतिनिधी होते आणि ते होते शोएब कुरेशी. कुरेशी. ओके. त्यानंतर कोण होते सर? तर शिखांचं सुद्धा कोणीतरी प्रतिनिधित्व केलं असेल, कामगारांचं सुद्धा केलेलं असेल. मी काय सांगितलेलं आहे, प्रत्येक गटाचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती त्यामध्ये होते. म्हणून काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी. मुस्लिमांचं प्रतिनिधित्व केलं होतं सर अली इनाम आणि शोएब कुरेशी यांनी. त्यानंतर शिखांचं प्रतिनिधित्व कोणीतरी केलं होतं आणि शिखांचं प्रतिनिधित्व कोणी केलेलं होतं? तर मंगल सिंग यांनी. मंगल सिंग यांनी केलेलं होतं शिखांचं प्रतिनिधित्व. त्याप्रमाणे कामगारांचं सुद्धा प्रतिनिधित्व कोणतरी केलं असेल म्हणून कामगारांचं प्रतिनिधित्व केलं होतं एन एम जोशी यांनी. एन एम जोशी यांनी. लिबरल फेडरेशनचं सुद्धा प्रतिनिधित्व कोणतरी केलं असेल म्हणून लिबरल फेडरेशनचे प्रतिनिधित्व केलं होतं तेज बहादूर सप्रू यांनी. तेज बहादूर सप्रू यांनी. ओके. आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल थोडं काळजीपूर्वक जर तुम्ही बघितलं असेल तर इथे जे काँग्रेसचे असो, मुस्लिमांचे असो, शिखांचे असो, कामगारांचे असो, लिबरल फेडरेशनचे असे व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत जे गोलमेज परिषदेला सुद्धा उपस्थित होते. काही असे व्यक्ती आहे जे तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित होते आणि काही असे व्यक्ती आहे मित्रांनो जे काहीच गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ओके. सो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण असं प्रतिनिधित्व होतं, कोणी तीनही गोलमेज परिषदांमध्ये जे प्रतिनिधित्व आहे ना ते केलेलं होतं. ओके. असं कोण व्यक्ती होतं ज्यांनी तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये प्रतिनिधित्व जे आहे ना ते केलेलं होतं. ओके. याचं सुद्धा उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ओके. सोबत आपण पुढचे काही प्रतिनिधित्व बघूया. जसं कामगारांचं प्रतिनिधित्व आपण बघितलं एन एम जोशी. त्याचप्रमाणे ब्राह्मणेतरांचं सुद्धा कोणीतरी प्रतिनिधित्व केलं असेल. ब्राह्मणेतर. ओके. आणि ब्राह्मणेतरांचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? जी आर प्रधान या व्यक्तीने. ओके. जी आर प्रधान या व्यक्तीने ब्राह्मणेतरांचं सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्याच्यानंतर हिंदू महासभेचं सुद्धा प्रतिनिधित्व कोणीतरी केलं असेल आणि म्हणून हिंदू महासभा याचं प्रतिनिधित्व केलं होतं मित्रांनो एस एम आणे आणि जयकर या व्यक्तीने. आणे आणि जयकर या व्यक्तीने. जयकर. ओके. सो हे काय झाले रे? हे होते मित्रांनो प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती जे नेहरू रिपोर्टमध्ये उपस्थित होते. म्हणजे आपल्या भारताचे एक संविधान बनवण्यासाठी, आपल्या भारताची एक घटना बनवण्यासाठी सुरुवातीला अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू आणि सदस्य होते सुभाषचंद्र बोस, सर अली इनाम, शोएब कुरेशी, मंगल सिंग, एन एम जोशी, तेज बहादूर सप्रू आणि प्रधान आणि सोबतच होते आणे आणि जयकर हे व्यक्ती. ओके. परंतु सर एवढ्या सगळ्यांना मॅनेज कोण करायचं? तुमच्याही मनामध्ये प्रश्न असेल की एवढ्या सगळ्यांना मॅनेज करण्यासाठी कोणीतरी होतं का? तर लक्षात असू द्या की एवढ्या सगळ्यांना म्हणजे मग अध्यक्ष असो किंवा एवढ्या वेगवेगळ्या पार्टीचे म्हणा किंवा समाजाचे म्हणा किंवा कोणत्याही अध्यक्ष जे होते वेगवेगळे समितीचे जे अध्यक्ष आहेत ते इथे उपस्थित होते. त्यामुळे एवढ्या सगळ्यांना मॅनेज करण्यासाठी एक व्यक्ती नेमलेला होता मित्रांनो आणि ते व्यक्ती कोण होते? तर ते होते मित्रांनो जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. ज्यांना बनवण्यात आलं होतं या नेहरू अहवालाचं किंवा या नेहरू रिपोर्टचं किंवा या घटना समितीचं सेक्रेटरी. ओके. तर एवढा पॉइंट तुमचा कॅप्चर झालेला असेल की अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू, सदस्य होते काँग्रेस, मुस्लिम, शीख, कामगार, लिबरल फेडरेशन, ब्राह्मणेतर, हिंदू महासभा इत्यादी समितीचे वेगवेगळे अध्यक्ष जे आहे किंवा सदस्य जे आहे ते लाभलेले होते आणि एवढ्या सगळ्यांना मॅनेज करण्याचं काम कोणतरी करत होतं आणि मॅनेज करण्याचं काम कोण करत होतं? तर ते होते जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. त्यानंतर 10 ऑगस्ट 1928 रोजी
नेहरू रिपोर्ट जो आहे, एवढ्या सगळ्यांनी त्याच्यावर अभ्यास केला, त्याच्यावर आपल्या मागण्या मांडल्या, त्याच्यावर एक रिपोर्ट जो आहे तो तयार केला आणि एवढ्या सगळ्यांनी जो रिपोर्ट दिला मित्रांनो, तो रिपोर्ट 10 ऑगस्ट 1928 रोजी प्रकाशित झाला किंवा 1928 रोजी सादर झाला. ओके. आणि सर एवढ्या जणांनी म्हणजे हिंदू महासभा असेल, ब्राह्मण असेल, लिबरल फेडरेशन असेल, याच्यामध्ये जे मेंबर होते यांनी कोणत्या मागण्या ज्या आहेत त्यामध्ये मांडलेल्या होत्या किंवा नेहरू रिपोर्टमध्ये ऍक्च्युअल काय दिलेलं होतं. ठीक आहे. हे तर झाली नेहरू रिपोर्टची पार्श्वभूमी किंवा नेहरू रिपोर्टमध्ये उपस्थित असलेल्या गोष्टी. परंतु ऍक्च्युअली नेहरू रिपोर्ट अहवालामध्ये काय तरतुदी देण्यात आलेल्या होत्या त्या आता आपण बघूया की नेहरू अहवालामधल्या तरतुदी काय होत्या. नेहरू अहवाल तरतुदी. ओके. सो नेहरू अहवालामध्ये काय काय तरतुदी होत्या. यामध्ये पहिली तरतूद होती की भारत कसा असायला पाहिजे रे, जे पण आपण राज्य स्थापन करतोय हे धर्मनिरपेक्ष असायला हवं. काय पहिली बाब यामध्ये काय होती की धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करायला हवं. धर्मनिरपेक्ष राज्य हे निर्माण करायला हवं. दुसरी बाब यामध्ये काय होती की केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ असायला हवं. दुसरी बाब यामध्ये होती की केंद्रीय प्लस प्रांतीय सरकार. ठीक आहे. मग ते केंद्रातलं सरकार असो किंवा प्रांतातलं सरकार असो, दोन्हीही कायदे मंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ असायलाच हवं. ठीक आहे. स्वतंत्र मतदारसंघ असो का नाही, त्याच्याऐवजी कोणतं मागितलेलं आहे, राखीव मतदारसंघ. त्याच्याऐवजी मागितलेला आहे राखीव मतदार संघ. ही होती दुसरी बाब. तिसरी बाब काय होती सर यामध्ये, तर तिसरी बाब यामध्ये सिंपली होती की साम्राज्यांतर्गत स्वराज्य, ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो वसाहतीचं स्वराज्य, हे आपल्याला मिळवायलाच हवं. ठीक आहे. इंग्रजांपासून आपल्याला साम्राज्यांतर्गत स्वराज्य किंवा वसाहतीचं स्वराज्य जे आहे ते मिळवणं गरजेचं आहे. यांनी संपूर्ण स्वातंत्र्य मागितलं होतं का, नाही, अजूनपर्यंत यांनी संपूर्ण स्वातंत्र्य मागितलेलं नाही आहे. इथे यांनी मागितलेलं आहे साम्राज्य अंतर्गत स्वराज्य किंवा वसाहतीचं स्वराज्य. ज्या अंतर्गत स्वराज्य. ठीक आहे. हे इथे मागितलेलं आहे नेहरू रिपोर्टमध्ये. ओके. त्यानंतर यांचा फोर्थ पॉईंट काय होता सर, या अहवालामध्ये फोर्थ पॉईंट काय देण्यात आलेला होता, तर अहवालामध्ये फोर्थ पॉईंट देण्यात आलेला होता मित्रांनो की जी संसद आपल्या भारतामध्ये स्थापन होणार आहे ही द्विगृही संसद असावी. कशा प्रकारची संसद असावी, द्विगृही संसद. ही एक द्विगृही संसद असावी आणि या द्विगृही संसदेमध्ये दोन प्रकारचे, कारण की ते द्विग आहे म्हणजे ऑब्विसली गोष्ट आहे, दोन प्रकारचे जे गृह आहे यामध्ये असतील. तर हे दोन गृह कोणते असतील सर, एक आहे मित्रांनो कनिष्ठ सभागृह, एक आहे कनिष्ठ सभागृह. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारचं आहे मित्रांनो वरिष्ठ सभागृह. एक आहे कनिष्ठ सभागृह, दुसऱ्या प्रकारचं आहे मित्रांनो वरिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृहामध्ये किती सदस्य संख्या असतील सर, तर कनिष्ठ सभागृहामध्ये सदस्य संख्या तेव्हा देण्यात आलेली होती 500, ज्यांचा कालावधी असेल मित्रांनो 5 वर्षांचा. ओके. आणि जे वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला सिनेट असं सुद्धा म्हटलं जातं, तर वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या देण्यात आली होती 200 आणि ज्यांचा कालावधी नेमण्यात आलेला होता तेव्हा नेहरू रिपोर्टनुसार 7 वर्ष. ओके. सो कनिष्ठ सभागृह, ज्याला दुसऱ्या भाषेत म्हटलं जातं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचा जो सदस्य संख्या होती ती होती 500 आणि कालावधी जो त्यांचा कार्यकाळ होता हा असेल 5 वर्षांचा. आणि जे वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला दुसऱ्या भाषेत म्हटलं जातं किंवा इंग्रजीमध्ये ज्याला म्हटलं जातं सिनेट, यांचा जो सदस्य संख्या असतील ती असेल 200 आणि ज्यांचा कार्यकाळ असेल 7 वर्षांचा, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर यामध्ये 5व्या क्रमांकाचा पॉईंट असा होता की देश जो आहे तो एक संघराज्य असेल. ठीक आहे. आणि जे यामध्ये शेष अधिकार असतील ते कोणाकडे असतील, तर ते फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडेच असतील. असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं की देश, आपला जो देश आहे, हा जो भारत देश आहे, हा एक संघराज्य असेल आणि या संघराज्यामध्ये जे शेष अधिकार असतील, जे महत्वाचे अधिकार असतील, ते असेल मात्र फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे. शेषाधिकार किंवा शेष अधिकार हे फक्त कोणाकडे असतील, तर हे फक्त आणि फक्त असेल केंद्र सरकारकडे. सोबतच यामध्ये 6व्या क्रमांकावर एक पॉईंट सांगण्यात आलेला होता आणि तो होता मूलभूत हक्कासंबंधी. आणि यामध्ये टोटल 19 मूलभूत हक्कांची शिफारस जी आहे ती करण्यात आलेली होती. मूलभूत हक्क, 19 मूलभूत हक्क जे आहे या नेहरू रिपोर्टमध्ये जे आहे ते सांगण्यात आलेले होते. सोबतच 7व्या नंबरचा पॉईंट यामध्ये काय होता, जर गुन्हेगारी भारतामध्ये घडत असेल तर स्वतंत्र न्यायव्यवस्था सुद्धा असावी, म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्थेची सुद्धा शिफारस यामध्ये करण्यात आलेली होती. स्वतंत्र न्यायव्यवस्थेची शिफारस.
यामध्ये करण्यात आलेली होती. 8व्या नंबरचा पॉइंट यामध्ये होता की प्रांताची रचना जी आहे ती यामध्ये सांगितली होती आणि प्रत्येक प्रांत जसं आता निर्माण झालेला आहे त्याप्रमाणे तेव्हा निर्माण व्हायला पाहिजे होतं असं नेहरू रिपोर्टमध्ये सांगितलेलं होतं. आणि आता कसं निर्माण झालंय रे? आता निर्माण झालेलं आहे भाषिक आधारावर. म्हणून नेहरू रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं होतं की प्रांतांची रचना ही भाषिक आधारावर असायला हवी. प्रांतांची रचना ही कशी असायला हवी? तर ती भाषिक आधारावर असायला हवी. असं सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. एवढे जे पॉइंट्स होते मित्रांनो, हे 8 पॉइंट जे होते हे कशामध्ये मांडण्यात आले होते रे? हे नेहरू रिपोर्टमध्ये मांडण्यात आलेले होते. परंतु जसं तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक गोष्ट जेव्हा तयार होते त्याला विरोध करणारेही लोक भारतामध्ये असतातच. त्याचप्रमाणे लक्षात असू द्या, नेहरू अहवाल जेव्हा तयार झाला याला विरोध करणारे लोक सुद्धा भारतामध्ये होते. म्हणून नेहरू अहवाल तयार झाल्यानंतर काही लोकांचं असं मत होतं की यामध्ये मुस्लिमांसाठी तरतुदीच नाहीये. काही लोकांचं असं मत होतं की यामध्ये शिखांसाठी तरतुदी नाहीये. काही लोक म्हणायची की यासाठी ख्रिश्चनांसाठी तरतुदी नाहीये आणि काही लोकांचं असं मत होतं की यामध्ये अस्पृश्यांसाठी काहीही दिलेलं नाहीये. म्हणून काय करण्यात आलं? तो नेहरू अहवाल मुस्लिमांनी सुद्धा फेटाळला, शिखांनी सुद्धा फेटाळला, ख्रिश्चनांनी सुद्धा फेटाळला आणि अस्पृश्यांनी सुद्धा फेटाळला. अस्पृश्यांनी, ख्रिश्चनांनी, शिखांनी आणि मुस्लिमांनी हा अहवाल फेटाळला. आणि याचा सिंपली अर्थ कसा होतो की या नेत्यांनी फेटाळला, ना की त्या जनतेने फेटाळलेला होता. ओके. मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारे असतात मुस्लिमांचे नेते, शिखांचं प्रतिनिधित्व करणारे असतात शिखांचे नेते. त्याप्रमाणे नेत्या लोकांनी काय केलं होतं रे? हा अहवाल पूर्णपणे फेटाळला होता आणि हा अहवाल त्याच्यामुळे ग्राह्य मानला गेला नाही. कारण की समाजातल्या सर्व घटकांनी एखादी गोष्ट मान्य केल्यानंतरच त्याला मान्यता दिल्या जाते. त्याचप्रमाणे लक्षात असू द्या की मुस्लिमांनी, शिखांनी, ख्रिश्चनांनी, अस्पृश्य हे समाजाचेच घटक असल्यामुळे त्यांनी अहवालाला नाकारलं. त्यामुळे हा अहवाल अमान्य झाला. ठीक आहे. आणि हा अहवाल जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की हा अहवाल भारतामध्ये का आलेला होता? कारण की सायमन कमिशनचा अहवाल जो आहे, म्हणजे सायमन कमिशनला आपण काय केलं होतं? पूर्णपणे नाकारलेलं होतं. सायमन कमिशनला आपण बहिष्कार टाकलेला होता. त्याच्यामध्ये 7ही सदस्य जे आहे ते गोरे लोकांचं कमिशन असल्यामुळे, व्हाईट कमिशन असल्यामुळे आपण त्याला नाकारलेलं होतं. त्यामुळे नेहरू रिपोर्ट जो आहे तो तयार झालेला होता. परंतु आता आपल्याला शिकायचे की सायमन कमिशन नेमकं काय होतं, ज्याला आपण विरोध केलेला होता. ठीक आहे. ज्याला आपण विरोध करतोय. ठीक आहे. जी गर्लफ्रेंड आपण नाकारतोय ती गर्लफ्रेंड कशी होती ही माहिती तर असावं. ठीक आहे. त्याच्यासाठी आज आपण बघतोय की सायमन कमिशन नेमकं कसं होतं. सायमन कमिशन. ओके. बघा, नेहरू रिपोर्ट कशासाठी स्थापन झाला? सायमन कमिशनला आपण विरोध केल्यामुळे. त्याचमुळे सायमन कमिशन जे आहे कशासाठी स्थापन झालेलं होतं? कारण की याच्या मागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. ती आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याची. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो होता 1919 चा कायदा, ज्याला दुसऱ्या भाषेत म्हटलं जातं 1919 चा कायदा. ओके. सो या कायद्याने काय करण्यात आलेलं होतं? या कायद्यामध्ये क्लिअरली एक बाब सांगितलेली होती, की भारताला राजकीय सुधारणा द्यायच्या आहे. परंतु भारताला राजकीय सुधारणा या दर 10 वर्षांनी देण्यात येईल. भारताला राजकीय सुधारणा ज्या द्यायच्या आहे, या किती वर्षांनी देण्यात येईल? तर या दर 10 वर्षांनी देण्यात येईल. ओके. आणि नवीन सुधारणा ज्या या कोणत्या देता येईल हे समजण्यासाठी सायमन कमिशन जे आहे हे भारतामध्ये आलेलं होतं. ओके. क्लिअर आहे हा पॉइंट की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो होता 1919 चा कायदा, या कायद्यामध्ये क्लिअरली एक बाब सांगितलेली होती की दर 10 वर्षांनी कायद्यामध्ये, भारतीय कायद्यांमध्ये काहीतरी सुधारणा ज्या आहे त्या करता येईल, सुधारणा ज्या आहे त्या सुचवता येईल आणि त्या कोणत्या सुधारणा सुचवायच्या हे समजण्यासाठी सायमन कमिशन जे आहे भारतामध्ये आलेलं होतं. सायमन कमिशनला कधी नेमण्यात आलेलं होतं? तर सायमन कमिशनला नेमण्यात आलेलं होतं 8 नोव्हेंबर 1927 ला. ओके. आणि यामध्ये जेवढेही सदस्य होते, सायमन कमिशनमध्ये जेवढेही सदस्य असायचे, हे कशा प्रकारचे असायचे? हे 7 सदस्य यामध्ये होते आणि हे संपूर्णपणे गोरे लोकांचे सदस्य होते. म्हणजे हे कसे सदस्य होते? संपूर्ण व्हाईट कमिशन याला म्हटलं जातं. संपूर्ण गोरे लोकांचं कमिशन. आणि सायमन कमिशनला एक दुसरं नाव सुद्धा दिलेलं आहे. सायमन कमिशनला काही पुस्तक भारतीय वैधानिक आयोग. भारतीय वैधानिक आयोग. ओके. आणि तुम्हाला फक्त एक इंटरेस्ट म्हणून एक पार्ट सांगतो मित्रांनो, की सायमन जे 7 सदस्य होते, यामध्ये एक व्यक्ती असे होते जे नंतर इंग्लंडचे पंतप्रधान बनले आणि ते व्यक्ती कोण होते सर? तर ते व्यक्ती होते मित्रांनो क्लेमेंट ॲटली. त्या व्यक्तींचं नाव होतं क्लेमेंट ॲटली. जे नंतर काय बनले रे? तर जे नंतर इंग्लंडचे पंतप्रधान बनलेले होते. इंग्लंडचे पंतप्रधान जे आहे ते बनलेले होते. म्हणजे त्यांना भारताची जी जाणीव आहे, ही आधीच आलेली होती जेव्हा हे 7 सदस्य म्हणून भारतामध्ये आलेले होते. तेव्हाच यांना भारताची जी जाणीव आहे, म्हणजे भारत ॲक्चुअली कसा आहे, भारतामध्ये कोणकोणत्या सुधारणा हव्या आहे, याची जाणीव यांना तेव्हाच आलेली होती.
लक्षात असू द्या, 7 सदस्य यामध्ये होते आणि हे 7च्या 7ही सदस्य गोरे होते. म्हणजे हे ऑल व्हाईट कमिशन होतं. ठीक आहे. हे पूर्णपणे गोरे लोकांचं कमिशन होते. ब्रिटिश पार्लमेंटने पाठवलेलं कमिशन होतं, ज्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. ठीक आहे. यामध्ये एकही भारतीय होता का? एकही भारतीय व्यक्ती यामध्ये नव्हता. ओके. या भारतीय पक्षांच्या, ठीक आहे, संपूर्ण गोरे लोकांचं कमिशन आता भारतामध्ये तर आलेलं आहे. पण भारतीय पक्ष जे आहेत, काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल, हिंदू महासभा असेल, युनियन पार्टी असेल, जस्टिस पार्टी असेल, यांचंही काहीतरी मत असेल ना या कमिशन बद्दल किंवा या सदस्यांबद्दल. तर आधी आपण मतं जाणून घेऊया आणि मग तरतुदी बघूया की सायमन कमिशनने एवढा जो अभ्यास आपल्या भारतामध्ये येऊन केला, त्यामध्ये काय काय तरतुदी त्यांनी मांडलेल्या होत्या. ओके. सो लक्षात असू द्या, भारतीय पक्षांच्या प्रतिनिधी, भारतीय पक्षांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते काय होत्या. जसं न्यूज चॅनलमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, प्रत्येक न्यूज अँकर काय करतो रे, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत, तुमचं यावर काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतो. त्याचप्रमाणे भारतीय पक्ष जे होते यांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया असेल. यामध्ये सर्वप्रथम लक्षात असू द्या, काँग्रेसची काय प्रतिक्रिया होती. काँग्रेसची काय प्रतिक्रिया होती यावर? तर काँग्रेसने म्हटलं होतं की सायमन कमिशनवर पूर्णपणे बहिष्कार जो आहे टाकायलाच पाहिजे. म्हणून यांनी काय टाकलं होतं रे, सायमन कमिशनवर बहिष्कार जो आहे हा सर्वप्रथम कोणी टाकलेला होता, काँग्रेसने. कारण की यांचं मत होतं की सायमन कमिशनवर पूर्णपणे बहिष्कार जो आहे टाकायला पाहिजे. परंतु आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे की हा बहिष्कार टाकण्यात कधी आला. तर हा बहिष्कार टाकण्यात आलेला होता डिसेंबर मध्ये, मद्रास अधिवेशनामध्ये. मद्रास अधिवेशन. ओके. आणि या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते M.A. अन्सारी व्यक्ती. अन्सारी हे होते मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष. त्यानंतर मुस्लिम लीग याने सुद्धा विरोध केला. सोबतच हिंदू महासभा याने सुद्धा या सायमन कमिशनला विरोध केला. मुस्लिम लीगने काय म्हटलं याबाबत? मुस्लिम लीगने क्लिअरली म्हटलं की काँग्रेसच्या या निर्णयाला आपण सर्व मिळून पाठिंबा जो आहे तो दिला पाहिजे. जी मुस्लिम लीगने बाब म्हटली होती की काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे, तीच बाब हिंदू महासभेने सुद्धा म्हटली की काँग्रेसला या बाबतीत आपण पाठिंबा जो आहे तो दिला पाहिजे. यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नाहीये, त्याच्यामुळे आपण याला विरोध जो आहे तो केलाच पाहिजे. विरोध जो आहे तो केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरं जे होतं मित्रांनो, युनियनिस्ट पार्टी जी होती पंजाबची आणि जस्टिस पार्टी जी होती तामिळनाडूची. युनियनिस्ट पार्टी प्लस जस्टिस पार्टी ही होती पंजाबची आणि ही होती तामिळनाडूची. ओके. यांनी काय केलं असेल सर, बघा आपण काय करतोय, आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली होती की सायमन कमिशनवर बहिष्कार टाकायलाच पाहिजे. मुस्लिम लीगने काय प्रतिक्रिया दिली होती की काँग्रेसचा या बाबतीत आपण साथ दिली पाहिजे आणि काँग्रेस जे म्हणतंय ना की बहिष्कार टाकायला पाहिजे, तर आपण सुद्धा बहिष्कार टाकायलाच पाहिजे. हिंदू महासभेने काय म्हटलेलं होतं? हिंदू महासभेने सुद्धा क्लिअरली बाब म्हटलेली होती की सायमन कमिशनवर बहिष्कार जो आहे तो टाकायलाच पाहिजे. यावेळेस युनियनिस्ट पार्टी जी होती पंजाबची आणि जस्टिस पार्टी जी होती तामिळनाडूची, यांनी काय म्हटलं असेल हे? यांनी क्लिअरली म्हटलं होतं की आपण सायमन कमिशनवर बहिष्कार हा नाही टाकायला पाहिजे. सायमन कमिशन बरोबर आपण जे काम आहे ना ते केलं पाहिजे. सायमन कमिशन बरोबर आपण काम केलं पाहिजे. ओके. तर लक्षात असू द्या, युनियनिस्ट पार्टी आणि जस्टिस पार्टी, युनियनिस्ट पार्टी होती पंजाबची, जस्टिस पार्टी होती तामिळनाडूची, यांनी क्लिअरली म्हटलं होतं की आपण सायमन कमिशन सोबत जे काम आहे ते केलंच पाहिजे. ओके. तर हे होते मित्रांनो प्रतिक्रिया. आता आपण जाणून घेऊया सायमन कमिशननी जेवढा अभ्यास केला, त्या अभ्यासामधून त्यांनी तरतुदी ज्या आहे किंवा त्यांनी अहवाल जो आहे कशा प्रकारे प्रकाशित केला. सायमन कमिशन तरतुदी. ओके. सो काय तरतुदी दिल्या होत्या सर सायमन कमिशनमध्ये? सायमन कमिशनमध्ये पहिली तरतूद होती की केंद्र स्तरावर संघराज्य शासन, ज्याला आपण फेडरल गव्हर्नमेंट म्हणतो, हे स्थापन व्हायला पाहिजे. केंद्र स्तरावर फेडरल गव्हर्नमेंट, ज्याला म्हटलं जातं संघराज्य, संघराज्य शासन. संघराज्य शासन स्थापन व्हायला पाहिजे असं क्लिअरली कोणी सांगितलं होतं? तर असं क्लिअरली सायमन कमिशनच्या अहवालामध्ये देण्यात आलेलं होतं. सेकंड पॉईंट यामध्ये होता की प्रत्येक प्रांतांना स्वायत्तता जी आहे ती दिली पाहिजे आणि जी द्विदल राज्य पद्धती आहे ती पूर्णपणे नष्ट करायला पाहिजे. म्हणजे जी विधानसभा, विधान परिषद जी असतं ती बाब नसायला पाहिजे आणि प्रांतातील द्विदल राज्य पद्धती ही पूर्णपणे नष्ट करायला हवी आणि प्रांताला काय द्यायला हवी, तर पूर्णपणे स्वायत्तता, प्रांतीय स्वायत्तता, स्वायत्तता. ओके. त्याचप्रमाणे थर्ड बाब यामध्ये सांगितली होती की जे लोक मतदान करतात, तर त्यामध्ये मतदारांची संख्या ही सुद्धा वाढवायला पाहिजे आणि ती किती पर्सेंटने वाढवायला पाहिजे, तर ती 10 ते 15% ने वाढवायला पाहिजे. मतदारांची संख्या वाढवायला हवी. संख्या वाढवा आणि किती पर्सेंटने वाढवा, तर ती 10 ते 15% ने वाढवायला हवी, असं सुद्धा या सायमन कमिशनच्या तरतुदीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. सोबतच चौथा पॉईंट यामध्ये होता की कायदे मंडळामध्ये सुद्धा प्रतिनिधींची संख्या वाढवायला पाहिजे. कायदे मंडळामध्ये
प्रतिनिधी जे उपस्थित राहतात त्यांची संख्या सुद्धा वाढवायला हवी. 5व्या क्रमांकाचा पॉईंट यामध्ये काय सांगितलेला होता, की सिंध आणि ओरिसा प्रांत हे स्वतंत्र प्रांत बनवायला हवे. यांना कशाशीही जॉईन करून ठेवू नका. सिंध आणि ओरिसा हे पूर्णपणे स्वतंत्र प्रांत बनवा. सिंध प्लस ओरिसा हे पूर्णपणे स्वतंत्र प्रांत बनवा. यांना पूर्णपणे स्वतंत्रता जी आहे ती देऊन द्या. 6व्या नंबरचा पॉईंट यामध्ये काय होता, की प्रांतीय कायदेमंडळामध्ये संख्या वाढवायला पाहिजे. म्हणजे केंद्रीय कायदेमंडळामध्ये सुद्धा वाढवायची आहे, प्लस प्रांतीय कायदेमंडळामध्ये सुद्धा संख्या वाढवायला हवी. कारण की प्रांतीय कायदेमंडळामध्ये यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, की त्यांना स्वायत्तता द्विदल राज्यपद्धती तिथून नष्ट करून टाका आणि तिथल्या कायदेमंडळामध्ये तिथल्या सदस्यांची जी संख्या आहे ती वाढवून द्या. सोबतच 7व्या नंबरचा आणि जो शेवटचा पॉईंट यांनी आपल्या प्रखरतेने जो आहे या सायमन कमिशनच्या रिपोर्टमध्ये जो आहे तो मांडण्यात आलेला होता, तो होता उच्च न्यायालयासंदर्भात. उच्च न्यायालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असावे असं सुद्धा यांनी सांगितलेलं होतं. उच्च न्यायालयाबाबत क्लिअरली यांनी म्हटलेलं होतं, की उच्च न्यायालय हे भारताच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असावे. अशा प्रकारचे पॉईंट मित्रांनो हे सायमन कमिशन मध्ये सांगण्यात आलेले होते. ठीक आहे. आय होप तुम्हाला एवढे जे पॉईंट्स असतील हे समजले असतील. तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला हवं तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारून घ्या, जेणेकरून त्या प्रश्नावर उत्तर जे आहे हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातूनच तुम्हाला जे आहे ते मिळून जाईल.